पंचावरती आपल्याला पाहायला भेटतील. पंचांना विनंती असेल की त्वरित सामना चालू करायचा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. उत्कृष्ट असा चेंडू, फलंदाज बीट झालाय. इथे मात्र एकच धाव भेटेल. धाव फलकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला भेटेल ती 1 धाव. अजिंक्य हे आपल्याला आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटेल. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु एकच धाव भेटेल. उत्कृष्ट असा गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजांना बीट केलंय. 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट असा फटका, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण, एकच धाव भेटेल. 3 चेंडू 3 धावा. इथे मात्र एकच धाव भेटेल. पाठीमागे जे लहान पोरं त्यांनी जरा बाहेर जायचं. एखादा जर चेंडू लागला तर दुखापत होऊ शकते. उत्कृष्ट असा चेंडू, 1 धाव. मात्र फलंदाज बीट झालाय. धाव फलकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला ती म्हणजे 5 धावा. उत्कृष्ट असं गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज बीट झालेत. फलंदाजाच्या बॅट मधून फक्त 2 रन आलेले आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धाव फलकावरती धाव संख्या पाहायला भेटेल ती म्हणजे 5 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली राहुल यांनी आपल्या संघासाठी. फलंदाजाचे दोन्ही हात बांधून ठेवलेले आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे प्रदीप आपल्या संघासाठी. पाहूया ते धावा थांबवत आहेत की नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, इथे मात्र 1 धाव भेटेल. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू झालाय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते पलावा संघाकडून. मारण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र अजूनही दोन्ही फलंदाजाचे हात बांधून ठेवलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते पलावा संघाकडून. 1 षटक समाप्त झालं. दुसरं षटक चालू आहे. 2 चेंडू झालेत. द्वितीय संघाला फटके मोठे खेळावे लागतील. शांतीत क्रांती होत नसते.
क्रांती करायसाठी हातपाय हलवायला लागणार दित्या संघाला. फलंदाज मात्र आता बॅट चेंज करतात. पाहूया नवीन बॅट मधून काही षटकार वगैरे आपल्याला पाहायला भेटतोय का, धावा पाहायला भेटतायत का. फटका टोलवण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ साइड. लॉंगॉनच्या दिशेने फक्त एकच धाव भेटेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजांना थांबवून ठेवले. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल म्हणजे 7 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, दोन्ही फलंदाज बीट आहेत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालेली आहे आणि चुकीला माफी नाही. इथं अतिरिक्त एक धाव भेटेल. धावफलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला भेटेल. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे 9 धावा. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू झालेले, 5वा चेंडू घेऊन येतात. टोळवण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षक तयार आहेत. इथे मात्र एकच धाव भेटेल. कुठलीही क्षेत्ररक्षकाकडून चुकी नाही. एक धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटले. 6च्या 6 चेंडू त्यांनी यष्टांच्या जवळपास टाकलेले आहेत. यॉर्कर बॉल टाकलेला आहे. फलंदाजाला हात खुळायला भेटले नाही. त्या संघाला काहीतरी करावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी नवीन ट्राय करावं लागेल. दोन्ही हात बांधून ठेवले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे 10 धावा. 11 धावा क्षमा असावी. तिसरं षटक घेऊन येतात हर्षद. हर्षद तिसरा षटक घेऊन येतात ते म्हणजे हर्षद. हर्षद बघूया, जसे 2 षटकाच्या धावा थांबवून ठेवलेल्या आहेत, सेम गोलंदाजी करतायत का आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला भेटेल. आता दोन्ही फलंदाज अजूनही स्थिर आहेत, स्तब्ध आहेत. पहिला चेंडू, उत्कृष्ट असा फटका, 6 धावा. पहिला षटकार, पहिली वाचा फोडले मॅच मध्ये. मयूर यांच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. दुसरा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि हा चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात मयूर. 2 चेंडू 10 धावा मयूर यांच्या बॅट मधून आलेत. तिसऱ्या षटकाचा इथे वाचा फोडले. मयूर यांची उत्कृष्ट अशी आपल्याला फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. तिसरा चेंडू टोलवलाय, सीमारेषे पार, षटकार. हर्षद यांची कुठेतरी गोलंदाजी भरसटताना आपल्याला पाहायला भेटते. 2 षटकामध्ये जो धाव थांबवले होते, पण इथे काहीतरी वाचा फोडले मयूर यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतात. या षटकामध्ये तब्बल 16 धावा. नामचित फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. आता आपली त्यांची कारकिर्दी आपल्याला पाहायला भेटते, पण 2 षटकांमध्ये आपल्याला त्यांची कारकिर्दी मग पाहायला भेटलेली नाहीये. चौथा चेंडू, उत्कृष्ट असा फटका, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी. आणि क्रिकेट या सामन्यात चुकीला माफी नाही. नवीन जीवदान दिले.
धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे 28 धावा. उत्कृष्ट असा फटका आणि हा षटकार. दोन्ही फलंदाजांनी इथे मात्र गोलंदाजाची खच्चीकरण करून टाकलेले आहे. टोटल या षटकात 23 धावा आलेल्या 5 चेंडूमध्ये 23 धावा. या सामन्यातली सर्वात मोठी षटकार मानला जाईल. उत्कृष्ट असा लास्ट चेंडू टाकलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धाव फलकावरती धाव सांगायला भेटेल ती म्हणजे 34 धावा. 35 धावा सॉरी. इथे टिक मान. दोन षटकांमध्ये इथे कुठे धावांना वाचा फोडली नव्हती, परंतु हर्षद याच्यावरती अटॅक करून दोन्ही फलंदाजांनी धाव फलकावरती धावसंख्या जी टोलवली ती म्हणजे 35 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटले मयूर यांच्याकडून आणि अजिंक्य यांच्याकडून. शेवटचा षटकार कोण घेऊन येतो प्लीज गोलंदाजाचं नाव सांगायचंय. जितू. शेवटचा षटकार आपल्याला पाहायला भेटेल तो जितू यांच्या मार्फत. अजिंक्य स्ट्राईक वरती उत्कृष्ट असा जेल टिपलेला आहे. उत्कृष्ट असे कॅच आपल्याला पाहायला भेटले. इथे मात्र अजिंक्य यांची पारी संपते. फलंदाज तंबूत परतावतोय. फलंदाजाचं नाव सांगायचंय करण धुले. आपल्याला बॅटिंग मार्फत आपल्याला पाहायला भेटेल वंडर बॉय, बदलापूरचा वंडर बॉय आपल्याला पाहायला भेटेल खेळपट्टीवरती. उत्कृष्ट अशी आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली जितू यांच्या मार्फत. पहिला चेंडू खेळतो इथे मात्र फलंदाज बीट होतो, वंडर बॉय बीट होतोय. उत्कृष्ट अशी आपली गोलंदाजी पाहायला भेटते जितू यांच्या मार्फत. 2 चेंडू धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल म्हणजे 35 धावा. अजूनही धावांना वाचा फोडलेली नाहीये. उत्कृष्ट असा फटका. पाहूया शिते मात्र क्षेत्ररक्षक बघतच बसतील आणि चेंडू सीमारेषे पार असेल 6 धावांसाठी. धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे 41 धावा. 2 चेंडू नंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. उत्कृष्ट असा फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक खाली उभे आहेत आणि ही कॅच झेलला जाईल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. या ओव्हरीमध्ये मात्र या षटकारामध्ये मात्र हे 2 गडी बाद आहेत आणि फक्त 6 धावा दिलेल्या 4 चेंडूमध्ये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते जितू यांच्या मार्फत. करण धुले आले आणि करण धुले षटकार मारून मात्र तंबूत परतवले. फलंदाजाचं नाव सांगायचंय अक्षय. फलंदाजीवरती आता मात्र आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे अक्षय.
शेवटचे मात्र फक्त 2 चेंडू अजिंक्य यांच्या झोळीत पडलेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये किती धावा मारतील, आपल्या संघासाठी बनवतील, करतील. इथे मात्र टोलवण्याचा प्रयत्न, परंतु हा इथे मात्र एकच धाव भेटेल अजिंक्य यांना. आणि धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे 42 धावा. शेवटचा चेंडू पाहायला भेटेल आपल्याला या क्षेत्रामधला. या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया. दित्या हा संघ शेवटचा चेंडू बनवतोय का, टोलवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक खाली उभे आहेत आणि झेल टिपतील. इथे मात्र विकेट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली जितू यांच्या मार्फत. 3 खेळाडू बाद आहेत आणि फक्त 7 धावा त्यांनी खर्च केलेत. उत्कृष्ट अशी आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली, उत्कृष्ट अशी आपल्याला फलंदाजी पाहायला भेटली. फलंदाज धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे 42 धावा. 43 धावा जिंकण्यासाठी, विजय होण्यासाठी जे आपल्याला करावं लागणार आहे त्या पलावा या संघाला. पंच आपण मैदानातच थांबा, येऊ नका इकडे, तिकडे मैदानातच थांबा. जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायची सूचना करा त्यांना. आणि यानंतरचा होणारा सामना राकेश 11 वर्सेस राकेश 11 वर्सेस प्रणित 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. आपला या ठिकाणी टॉस सोडवला जाईल. टॉस के बॉक्समध्ये आपण या ठिकाणी यायचंय. पंच सामना लवकर सुरू करून घ्या, आपल्याला खूप उशीर होतोय. बंडू प्रतिष्ठान आणि राकेश 11 दोन्ही संघाचं या ठिकाणी टॉस उडवलं जाईल. या ठिकाणी सावंत साहेब आलेले आहेत, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. या ठिकाणी चेतन ढोणे यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस उडवला जातोय. पाहायचं काय होतंय. टॉस विन कोण आहे? राकेश 11 संघ या ठिकाणी टॉस विन झालाय. आपला निर्णय आम्हाला लवकर लवकर कळवायचा आहे. चला पंच क्षेत्ररक्षण लावण्याची सूचना करा. फलंदाज मैदानामध्ये पोहोचले आहेत. फलंदाजांचे खरोखर आम्ही आभार मानतो की एवढ्या लवकर ते मैदानामध्ये पोहोचले आणि आम्हाला जे सहकार्य करतायत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. क्षेत्ररक्षण टीमलाही या ठिकाणी विनंती असेल की आपण आपले क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो. आमचे स्कोरर म्हणून जे सकाळपासून काम पाहतात, अतिशय उत्कृष्ट कामगिरी पाहतायत. प्रेम अतिशय चांगली कामगिरी पाहतायत. या ठिकाणी यांना प्रेम यांना विनंती असेल की या ठिकाणी यायचंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी वीरा काका
आपले स्वागत करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय आता स्कोररसाठी ही एक जागा बदलली जाते. दीपेश या ठिकाणी स्कोरर म्हणून काम पाहणार आहेत. दीपेश दीपू या ठिकाणी आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू आहेत नांदिवली गावचे. ते या ठिकाणी स्कोररचं काम पाहणार आहेत. आणि या ठिकाणी फलंदाजीसाठी आता आपण पाहतोय 12 खेळाडू इकडे पाठवायचे आमच्याकडे. आम्हाला फलंदाजांची नावं कळत नाहीत. आपली इनिंग पूर्ण होईपर्यंत आपलं 11वा खेळाडू पाठवला तरी चालेल. बॉल सोड काय नाही. आणि या ठिकाणी पाहतो दुसरा चेंडू हाताळला गेला आणि यावरती चोरट्या स्वरूप म्हणजे पहिला चेंडू होता हा. कारण पहिला चेंडू वाईट गेला होता. तदनंतर मात्र हा चेंडू आता सुरेख होता. ते चटून काढला आणि चोरट्या स्वरूपाची या ठिकाणी धाव काढण्यात आली. आणि 1-1 हा. आणि पुढचा चेंडू पाहायचे काय होतं. आता मात्र सुरेख फटका आहे. पाहायचे काय होते थोडासा फटका फसला होता. बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू सरळ क्षेत्राच्या हातामध्ये गेला होता. परंतु एक धाव काढण्यापासून नक्कीच रोखू शकला नाही. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 3 धावसंख्या. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी तयार होतो अक्षय. आणि आता मात्र सुरेख चेंडू होता. कुठल्या टप्प्यावर पडणारा चेंडू होता. थोडासा उसळी घेतलेला चेंडू होता. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि येतो तो डॉट चेंडू. षटकार. सलगचे 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. आणि आता मात्र आपण पाहिलं डॉट बॉल होता ना पंच. हा डॉट बॉल आहे. एक धाव या ठिकाणी. आणि या षटकाचा या ठिकाणी समाप्ती होते. आणि पहिल्या षटका अखेरी संघाची धावसंख्या होते ती 16. पहिल्या षटका अखेरी संघाची धावसंख्या 16. आणि या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी सागर रोकडे सागर भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. सागर भाऊ शेठ हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार. पुढचा चेंडू अनिकेत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. पाहायचं काय होतं पहिल्याच चेंडूवरती काय झालं आउट झाला. आणि फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद होतो. म्हणजे पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सफलता मिळवतोय अनिकेत. आणि पहिला गडी या ठिकाणी गारद होताना आपण पाहतोय. आता करण त्याची जागा घेण्यासाठी येतोय. येत आहे का. पाहायचंय करण काय कशा प्रकारे या ठिकाणी करण सामना करतोय पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी चालली अनिकेत याची. पहिल्या चेंडूवरती सफलता या ठिकाणी त्याने मिळवली होती. किती धावा पाहिजे 17 चेंडूमध्ये 47 धावाचे. आणि आता मात्र सुरेख फटका पाहायचं काय होतंय. एक धाव तर पळून पूर्ण करतोय आणि एका धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. पुन्हा एकदा अनिकेत राईट ओव्हर दी विकेट मारा करतोय. आणि आता मात्र सुरेख चेंडू होता. पाहायचे काय होते यावरती.
चोरट्या स्वरूपाची एक धाव नक्कीच पूर्ण केले. आणि आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता. सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यावरती मात्र चोरट्या स्वरूपाची एक धाव नक्कीच काढली, परंतु स्वतःला वाचवण्याचा, पायांना वाचवण्याचा हा बॅट्समनचा केवलवाला प्रयत्न होता. जबरदस्त प्रकारचा हा यॉर्कर आपण पाहिला होता आणि चांगला या ठिकाणी कमबॅक करताना पाहतोय. आणि की त्याला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाल्यानंतर धारदार गोलंदाजी त्याच्या मार्फत या ठिकाणी पोहते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार. आणि की वरती इकडे मारा करतोय. आता मात्र सुरेख फटका काय होतोय पाहायचा. चेंडू जातोय लॉंग लेग रिझनच्या डोक्यावरून. कणकणीत षटकार आणि जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता. तो रघु याच्या बॅटमधून एक चांगला दर्जेदार फटका होता आणि लॉंग लेग रिझनमध्ये हा चेंडू मारला होता सरळ सीमारेखा पार. आणि घेत याचा पुढचा चेंडू पाहायचा. आणि रघु आणि आता मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. झेल होतोय का? हो नक्कीच या ठिकाणी झेल होतोय. आणि रघु बॅक टू द पॅव्हलियन. दोन्ही सलामीवर या ठिकाणी आपण पाहतोय पॅव्हलियन मध्ये जाताना. आणि दोन खेळाडू गारद आणि पलावा संघाचे दोन खेळाडू या ठिकाणी गारद होताना आपण पाहतोय. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो सरफराज. बारा चेंडू 18 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. नक्कीच एक षटकाराने या सामन्याचं पारडं थोडंसं झुकवलं गेलं होतं पलाव्याच्या बाजूने, परंतु तदनंतर मात्र विकेट पडली होती. आणि आता पाहायचंय सरफराज आणि करण यांच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी असेल की 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना पाहायचे कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन या ठिकाणी आलाय संजय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. नक्कीच 12 चेंडू आणि 18 धावा म्हणजे सामना तसा पारडे दोन्ही बाजूला झुकलेला आहे. आणि समांतर असणारा हा सामना आता कोण या षटकामध्येच कळेल की कोणत्या बाजूने झुकतोय, कारण नक्कीच चांगले खेळ केले. सर संजय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहायचंय काय होतंय. करण स्ट्राईकला आहे. करण ऑन स्ट्राईक. आणि आता मात्र सुरेख फटका पाहायचं काय होतंय. लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू जातोय. एक धाव तो पळून पूर्ण करतोय आणि त्या ठिकाणी थोडंसं गफलत होते आणि यामध्ये एकच धाव. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑनला पाहायला मिळालं. आणि आता 11 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार आहे. येणारे 11 चेंडू आणि 17 धावा. आता नवीन फलंदाज सरफराज या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहे. नक्कीच कशा प्रकारे फलंदाजी करतोय याची आपण वाट बघतोय. सरफराजच्या बॅटमधून काही आकर्षक फटके येत आहेत का. पुढचा चेंडू संजय याचा. आणि आता मात्र खरोखर जबरदस्त फटका आहे. पाहायचा काय होतं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो फक्त प्रेक्षक म्हणून राहणार आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पार येतोय. चौकार षटकार. आणि या 6 धावा या ठिकाणी नक्कीच धावसंख्येमध्ये गणल्या जात आहेत. या ठिकाणी आपण पाहतो आता 10 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना सरफराज पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिल्या चेंडूला लोअर फुलटॉस चेंडू बनवला आणि षटकार मारला होता. आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. नकार दिला. त्या ठिकाणी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु नकार दिला. आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय 9 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. LSG पलावा या संघाला
नाही, पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडला, परंतु चेंडू बॅटची कडा घेतोय आणि जातोय तो लॉंगॉनच्या दिशेने, लॉंगॉपच्या दिशेने. आणि यावरती पाहतोय आपण 2 धावा सरफराजच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. आणि 8 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू आणि 9 धावा म्हणजे सामना खूप अटीतटीचा या ठिकाणी चालू आहे. आणि या अटीतटीच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते ते पाहायचं आहे. नक्कीच गोलंदाजावरती प्रेशर असणार आहे, दबाव असणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सरप्राईज मारण्याचा प्रयत्न होता, डॉट चेंडू आलाय, परंतु या ठिकाणी अपील केलं जात आहे, दाद मागितली जाते पंचांकडे. या ठिकाणी करण बाद होऊन तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. नक्कीच चोरटी धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि बाद होऊन या ठिकाणी तंबूमध्ये परततोय करण. एलएची संघाला हा मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. करण बराच वेळ क्रीजवरती उभा होता. करणची जागा घेण्यासाठी या ठिकाणी जाताना दिसतोय तो हर्षद या ठिकाणी. आता पाहायच्या हर्षद याच्या खांद्यावरती धुरा आहे. या षटकातील मला वाटतं आज शेवटचा चेंडू असावा, म्हणजे 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आणि हे षटक आपण तसं पाहिलं तर एक षटकार गेला, अन्यथा अतिशय चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं होतं. दहा ते 15 पावलांचा स्टार्टवरून गोलंदाजीसाठी तयार होते संजय. राईटम ओव्हर द विकेट मारा करणार आहे हर्षद याच्यासाठी. संजय टू हर्षद आणि अतिशय सुरेख चेंडू होता. सरळ पाहायचं स्लिप त्या ठिकाणी खूप चांगलं काम करते. नक्कीच संघासाठी त्यांनी 2 धावा आतापर्यंत अडवलेल्या आहेत. हाही चेंडू डॉट येतोय, म्हणजे आता मात्र हे षटक संपतंय आणि या षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 34, म्हणजे 34 फॉर लॉस ऑफ 3. आणि आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक षटकार खाल्ला होता पाहिजे त्याने आणि त्यानंतर फक्त 9 धावा. एक षटकार खाऊन सुद्धा 9 धावा, म्हणजे तारीफ करावी लागेल नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाची, की ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. शेवटचे 2 चेंडू तर सुरेख होते, 2 चेंडू डॉट होते. गोलंदाजाचं नाव सांगायचं मित्रांनो. सुरेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहायचे 6 चेंडू आणि 9 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना. पाहायचे काय होत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणार आहे आणि त्याच्या समोर आहे तो सरप्राईज एक 6 मारून थोडंसं प्रभावित केलं होतं. आता सरप्राईज पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. पाहायचे काय होत आहे या सामन्यामध्ये. 6 चेंडू 9 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिशय सुरेख असा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. वुडलँड टप्प्याचा चेंडू थोडासा उसळी घेणारा चेंडू होता आणि येतो होतो डॉट बॉल. म्हणजे नक्कीच 5 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. 5-9चा हा सामना आहे. खूपच अटीतटीचा हा सामना. म्हणजे एक वेळ होती की 8 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण होतं. तर नंतर मात्र जबरदस्त कमबॅक करताना आपण पाहतोय 3 चेंडू जवळजवळ डॉट फेकले गेले आणि याचा परिणाम आपण पाहतोय की 5 चेंडूमध्ये आता मात्र 9 धावा बनवायच्या आहेत. एलएची संघ थोडासा प्रेशरमध्ये आलेला दिसतोय, कारण हे डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतायत आणि याचा फायदा मिळवला जातोय समोरच्या टीमला. पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये मारला. ते क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे मिसफील्ड होत आहे, परंतु कव्हरअप चांगलं झालं त्या ठिकाणी. पण 2 धावा काय घेण्यापासून रोखू शकत नाही सरप्राईजला. आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी एलएची पलावा संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते, जाऊन पोहोचते येते 36. म्हणजे आता जिंकण्यासाठी 4 चेंडू 7 धावांची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. पाहायचंय काय होत आहे. चांगला फटका होता आणि 9 धावांची गरज होती. त्यानंतर मात्र कशा प्रकारे कमबॅक करायचा असतो आणि कशा प्रकारची गोलंदाजी करायची असते हे दाखवून देताना या ठिकाणी दिसतोय तो. आणि आता पाहतोय आपण काय होत. चेंडू
सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा या ठिकाणी नक्कीच. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. हे सामना कंपल्सरी चेस आहेत. याचा अर्थ आपल्याला 2 धावा बनवाव्याच लागणार आहेत. एक धाव नक्कीच बनवावी लागणार आहे. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असणार आहे. खरोखरच 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना हा षटकार मारला होता सरफराजाने. 2 षटकार त्यानं आपल्या खेळीमध्ये सजवले होते आणि या दोन्ही षटकारांनी या सामन्यामध्ये बदल घडवला, आपल्या बाजूने झुकवण्याचे यश मिळवले. तयार होतोय या ठिकाणी सुरेश आणि ऑब्झर्वेशन सुंदर फटका आणि आपण काय पाहतो या ठिकाणी मॅच विन केली जाते. एलएस जे पलावा संघ, हा संघ या ठिकाणी विजयी ठरतो या सामन्यामध्ये. नक्कीच त्यांची कामगिरी अतुलनीय राहिले, त्यांचं मनपूर्वक आभार. तसेच आणि या ठिकाणी तसं आपण पाहतोय की जो संघ पराभूत झाला त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपण इथे आलात, आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या ठिकाणी ज्याने धडाकेबाज असे खेळ केले होते, वैयक्तिक 20 धावा काढल्या, 2 षटकार आणि 1 चौकार त्याने ठोकला होता. तोच सरप्राईज या ठिकाणी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आपण या ठिकाणी यायचं आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचंय. हॅलो हॅलो